गावातली शाळा, तिथे शिकणारी मुलं आणि त्यांच्या शिक्षणासाठी असलेल्या सरकारी व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह. ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रातलीच नाहीये, तर देशातल्या इतर राज्यांमध्ये सुद्धा दिसून येते. संसदेची नवी इमारत उभी राहते, पंतप्रधानांसाठी नवं निवासस्थान उभं राहतं. मग ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांमध्ये साधं स्वच्छतागृह, स्वच्छ पाणी, पुरेसे शिक्षक आणि एक सुरक्षित इमारत का उपलब्ध होत नाही? याच प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवत कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो म्हणजेच शाळा ठीक करा हे देशव्यापी अभियान जे आहे ते सुरू केलंय. आता या अभियानातून सरकारी शाळांची प्रत्यक्ष पाहणी, सोशल ऑडिट आणि शाळांमधल्या मूलभूत सुविधांचा आढावा घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पण या अभियानाअंतर्गत सरकारी शाळांमध्ये ऑडिट करणारे तुम्ही कोण असा प्रश्नही सीजेपीला करण्यात आलेला आहे. विना परवानगी शाळांमध्ये गेल्यामुळे विरोध सुद्धा त्यांना पत्करावा लागलेला आहे, तर कुठे हाणामारी सुद्धा झालेली आहे. शाळा ठीक करा हे अभियान आता सीजेपी यांच्याच अंगलट येतंय का, असा प्रश्न उपस्थित होईल अशी बऱ्याच ठिकाणी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून ते राजस्थान पर्यंत नेमकं या अभियानाअंतर्गत काय घडतंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. सीजेपी कडून सरकारी शाळांच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर राजस्थान सरकारनं शाळांच्या प्रवेशाबाबत नवीन निर्देश जे आहे ते जारी केल्याचा दावा करण्यात आलाय. यानुसार परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तींना शाळेत प्रवेश करता येणार नाही. विद्यार्थी, शिक्षक किंवा शाळेतल्या उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ, मुलाखती, ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी मुख्याध्यापकांची पूर्वलेखी परवानगी आवश्यक असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर शाळेत येणाऱ्या प्रत्येक शिक्षक, कर्मचारी, पालक किंवा इतर कुणीही यांची नोंद व्हिजिटर रजिस्टर मध्ये करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेत. पण सीजेपीचा प्रश्न असा आहे की शाळांमध्ये प्रत्यक्षात सुविधा आहेत की केवळ कागदोपत्री नोंदी आहेत हे तपासण्यासाठी सामाजिक लेखापरीक्षण होणार कसं, म्हणजे सोशल ऑडिट होणार कसं? सरकारी शाळांमधल्या असुविधा उजेडात आणण्यासाठी बाहेरच्याच कोणाला तरी प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्रात पण अभिजित दिपके सरकारी शाळांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांमध्ये व्हिजिट देत आहेत. अभिजितने लातूर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 26 लेबर कॉलनी इथं पाहणी केली. या पाहणीच्या दरम्यान शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा संवाद साधून शाळेतल्या वर्ग खोल्या, शौचालय, स्वयंपाकगृह, शैक्षणिक सुविधा आणि इतर मूलभूत व्यवस्था जी आहे त्याची माहिती घेतली. आणि याच पाहणीच्या दरम्यान दिपके यांनी शाळेत बोगस विद्यार्थी असल्याचाही गंभीर आरोप केलेला आहे. काही ठिकाणी पाहणीपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार करण्यात आलं होतं, तर काही शाळांमध्ये इतर शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश घालून बसवण्यात आल्याचा दावा हा सीजेपीनं केलेला आहे. शिक्षणाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींचा वावर शाळांमध्ये असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे लातूर महानगरपालिकेने शाळांची प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, वर्ग खोल्या आणि उपलब्ध सुविधा यांची वस्तुनिष्ठ माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी सीजेपी कडून आता करण्यात येते. दरम्यान तामिळनाडूमध्येही सीजेपीच्या आंदोलनाशी संबंधित एक मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं विद्यार्थ्यांना आंदोलनापासून दूर ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं समन्वयानं उपाययोजना कराव्यात आणि बाहेरचं कुणालाही सरकारी शाळांमध्ये येऊन असं ऑडिट करता येणार नाही किंवा व्हिडिओ फोटो काढता येणार नाही असे निर्देश दिल्याचा दावा करण्यात आलाय. 14 ऑगस्टच्या परिपत्रकावरून हा मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी या आदेशाला असंवैधानिक ठरवत सरकारवर टीका सुद्धा केली होती. वाढत्या राजकीय दबावानंतर तामिळनाडू सरकारनं अखेर हा वादग्रस्त आदेश जो आहे तो मागे घेतलाय. आता पाहूयात उत्तर प्रदेशात या अभियानाअंतर्गत नेमकं काय घडलं. तर सीजेपीच्या 15 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या स्कूल ठीक करो अभियानाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ सरकारनं सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांवर देखरेख वाढवल्याचा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे. शाळांमधलं इन्फ्रास्ट्रक्चर, स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याच वेळी सरकारी शाळांमध्ये बाहेरील संस्थांना कॅमेरा, रेकॉर्डिंग किंवा इतर प्रकारचं दस्तावेजीकरण म्हणजेच डॉक्युमेंटेशन करण्यावर निर्बंध असल्याचाही दावा करण्यात आलेला आहे. आता स्कूल ठीक करो या अभियानाला विरोधाची किनारही पाहायला मिळतीये. जयपूरच्या बागरू विधानसभा मतदारसंघात रामपुरा कव्वरपुरा गावामध्ये
सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपीचे संयोजक आशुतोष रांका आणि कार्यकर्त्यांवर चक्क हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. हल्ल्यात आशुतोष रांका यांना गंभीर दुखापत झाल्याचंही सांगण्यात आलेलं आहे. या हल्ल्यामागे भाजपाशी संबंधित लोक असल्याचा आरोप जो आहे तो सीजेपी कडून करण्यात आलाय. पण या आरोपांची स्वतंत्र पुष्टी अद्यापही झालेली नाहीये. आणि आता महाराष्ट्रातलं हिंगोली. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण शाळांमधल्या मूलभूत सुविधांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनातून शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शिक्षकांची संख्या वाढवणे अशा मागण्या हिंगोलीमध्ये करण्यात आल्या. याच आंदोलनादरम्यान एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांवर नशेच्या अवस्थेत शाळेत येत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा अभिजित दिपके यांनी केलेला आहे. पण हा आरोपही संबंधित अधिकाऱ्यांच्या तपासानंतरच निश्चित होऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की शाळा ठीक करा या अभियानातून सरकारी शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती, विद्यार्थी संख्या, शिक्षकांची उपलब्धता, पायाभूत सुविधा आणि सरकारी यंत्रणेची जबाबदारी यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात. सीजेपीचं असं म्हणणं आहे की 80 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण भागातल्या मुलांना चांगली शाळा, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, वीज, पुरेसे शिक्षक आणि सुरक्षित इमारत यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर या व्यवस्थेचं सामाजिक लेखापरीक्षण म्हणजेच सोशल ऑडिट होणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच पालकांनी आपल्या गावातल्या शाळांची पाहणी करावी, उपलब्ध सुविधांची छायाचित्र घ्यावीत आणि प्रत्यक्ष परिस्थिती समोर आणावी, असं आवाहन जे आहे ते अभिजित दिपके यांनी केलेलं आहे. आता सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी अशा आंदोलनांची गरज पडतीये की सरकारनेच प्रत्येक शाळेचं नियमित आणि पारदर्शक सोशल ऑडिट करायला हवं, असाही प्रश्न या संपूर्ण सोशल ऑडिटच्या निमित्तानं जो आहे तो उपस्थित झालेला आहे. तुमच्या गावातल्या सरकारी शाळेची परिस्थिती कशी आहे आणि स्कूल ठीक करो या अभियानाविषयी तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये त्या नक्की नोंदवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.